अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा कशी साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेची कथा, भगवान विष्णूने त्रिपुरासुराचा वध केला होता, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कार्तिक महिन्याचे विशेष आणि वेगळे महत्त्व आहे, म्हणून आपण कार्तिक पौर्णिमा खास पद्धतीने साजरी करत असतो. त्रिपुरारी पौर्णिमा असेही सुद्धा कार्तिक पौर्णिमेला म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे नाव मिळाले आहे. या दिवशी आपण दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. आपण अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रतीक असे या पौर्णिमेला मानले जाते. आपल्या पौराणिक कथेनुसार त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता त्याला श्री शंकर भगवानांनी शह दिला. त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली आणि अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला. स्वर्गलोकात आपण आपले आसन ग्रहण केले तो दिवस देवतांसाठी देव दिवाळीपेक्षा कमी नव्हता. त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जात होता. त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेला ज्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते, याच दिवशी श्री विष्णूंचा विवाह देखील झाला होता असा समज असल्यामुळे या तिथीला देव दिवाळी असे म्हटले जाते. या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्या विजयाचा उत्सव म्हणून दिवस साजरा होतो. या दिवशी घरोघरी, मंदिरामध्ये, नदीतही दीपदान केले जाते, ज्यामुळे पापांचा नाश होता आणि पुण्य मिळते असे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला अनेक गोष्टी घडल्याने यामध्ये भगवान विष्णूंची मत्स्य रूपात घेतलेला पहिला अवतार आणि हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणले जाते. या दिवशी घरोघरी अंगणात दिवे लावण्याची प्रथा आहे. या 5 दिवसात आपण तुळशीची सेवा केल्याने आपल्याला पुण्यफळ लाभते. आपण 3, 4, 5 तारखेपर्यंत आपण ही तुळशीला सेवा करू शकतो. तुळशीला कच्चे दूध अर्पण करायचे आहे. सकाळी, संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. जे काही तुमच्याकडून शक्य होत असेल तेवढे तुम्ही या दिवशी सेवा करायची आहेत. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील, कारण त्यांना तुळशीची सेवा प्रिय आहे. हा उपाय मी जो सांगितला आहे तो करण्याचा प्रयत्न नक्की करा. या 4-5 दिवसामध्ये तुळशीला गाईच्या तुपाचा दिवा, सकाळ संध्याकाळ कच्चं दूध अर्पण करताना तुळशीला दूध अर्पण करताना ओम नमो भागवते तुळशीला दूध अर्पण करताना ओम नमो वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे. जे काही होईल आपल्याकडून तेवढी सेवा आपण या 4-5 दिवसांमध्ये करायची आहे. तुळशी समोर बसून आपण भगवान विष्णूची सेवा करत असतो. विष्णू सहस्रनाम पठण करू शकता. विष्णू गायत्री मंत्र सुद्धा तुम्ही या दिवसात करू शकता आणि ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ आणि कॉमेंटमध्ये